जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर शहर महानगर प्रमुख या पदावर काम करतो। सोलापूरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या प्रशासकीय कामकाज चालू आहे। या प्रशासकीय कामकाजामध्ये अनेक अंतर्गत रस्ते व प्रमुख रस्ते बनविण्याचं काम गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी जोमात सुरू होता। त्याचबरोबर त्या रस्त्याच्या कडेला फुटपाथचं काम आणि फुटपाथ करत असताना गट्टू बसवायचं काम देखील या ठिकाणी काम सुरू आहे। या फुटपाथ बनवताना ठेकेदाराने पूर्व विभागातील प्रभाग 9 नंबरमध्ये पद्मशाली चौक ते पॉलिटेक्निकल कॉलेज असा रस्ता जातो। या रस्त्याच्या मध्येला त्या प्रमुख रस्त्याला दत्तनगर चौक रस्ता असं म्हणलं जातं। त्या रस्त्यात दोन्ही बाजूला फुटपाथ बनवलं गेलं आणि फुटपाथ बनवताना अत्यंत महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे एक माजी नगरसेविकाचे पती स्वतः उभारून या ठिकाणी तो फुटपाथ बनवण्याचं काम मी बनवून घेत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी नागरिकांना सांगून पुढच्या निवडणुकी तयार करताना दिसून येतोय। आणि हे फुटपाथ बनव असो, परंतु हे फुटपाथ बनवत असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या लेवलला तो फुटपाथ झालेला आहे, उत्कृष्टपणे काम झालेलं आहे आणि काही ठिकाणी थोडं बनवून थोडं सोडलं, न बनवता सोडलं, थोडे अंतर करून परत न बनवून सोडता अशा प्रकारे पद्मशाली चौक ते दत्तनगर चौकापर्यंत कसे बसे त्यांनी सोडून किंवा काही मोकळं सोडून काही न बनवत सोडून ते या ठिकाणी रस्ता ते फुटपाथ बनवलेला आहे। आणि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हा ठेकेदार किंवा हे माजी नगरसेविकेचे पती या ठिकाणी फिरकून बघतलं दिसून येत नाही। या ठिकाणी फिरताना किंवा फिरकून बघत देखील नाही। आणि तो रस्ता आहे पद्मशाली चौक ते पॉलिटेक्निकलपर्यंत असा असावा अशा प्रकारची आमची भावना आणि ठेकेदाराने तसं सांगितलेलं आहे। पण कोण ठेकेदार, कोण प्रशासक, कोण माजी नगरसेविकेचा पती यामध्ये अत्यंत एक प्रकारचा बोंगळ कार्यक्रम म्हणजे बोंगळ कामकाज आणि या ठिकाणी चिरीमिरी झालेले शक्यता दिसून येत नाही। निदान काम तर पूर्ण करा। काम केलं ते सुद्धा रस्त्यामध्ये गेलं आणि न केलेलं तर तसंच ठेवून आता ठेकेदार आणि नगरसेविकेचे माजी पती आणि प्रशासक या ठिकाणी कोणी या ठिकाणी दिसून येत नाहीत, बेपत्ता झालेले आहेत। म्हणून तो रस्ता असंच अर्धवट त्या करून किंवा पूर्णपणे काम केलं तर बिलसुद्धा उचलले असतील, त्या बिल घेऊन सुद्धा इथलं ठेकेदार काम करत नाही, प्रशासन गप बसतो। यावरून प्रशासन आणि ठेकेदार यांचं मिली बघत असल्या कारणाने लवकरात लवकर हे काम जर पूर्ण नाही केलं, आचारसंहिता लागणार आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या भागाचा काम पूर्ण होण्यासाठी आम्ही एक अनोखं आंदोलन करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।